हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये अस्थिशारीर म्हणजेच बोन्सचा आयुर्वेदिक ॲस्पेक्ट बघणार आहोत. तर सर्वात आधी व्याख्या. अस्य ती अस्थि. अस्थि म्हणजे जो टिकून राहतो, ज्याचा कधीही नाश होत नाही, त्याला आपण अस्थि म्हणतो. तर क्रियाशारीर सब्जेक्टमध्ये आपण सप्तधातूंचं विश्लेषण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये रसाशृग, मासमेदो, अस्थिमज्जा, शुक्राणी धातवः. तर अस्थि हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. तर त्याला धारणात धातव पण म्हणतात, म्हणजे जे शरीराचे धारण करतात म्हणून त्यांना धातू म्हणतात. व शरीरात असणाऱ्या सप्तधातूंपैकी अस्थिधातू हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. तर मॉडर्ननुसार आपण बघितलं त्यांना बोन्स म्हणतात. त्याच्यानंतर उत्पत्ती सांगितली आहे. प्रसाद रक्तम ततो मासम, मास मेदस ततो अस्थिच. तर अस्थिची उत्पत्ती व पुष्टी ही मेदापासून सांगितलं आहे, कारण हा त्याचा प्रिकर्सर धातू आहे, त्याच्या आधीचा धातू आहे. त्याच्यानंतर मेदाचे धातवा अग्नीद्वारे पचन होऊन त्यावर पृथ्वी, अग्नी, वायू यांचा संयोग झाल्यावर तो खरं होतो. खरं म्हणजे रफ होतो. अशा प्रकारे झालेल्या मेदास अस्थि असे म्हणतात. त्याचे स्वरूप बघू आता. यश्चिरविनष्टेषु त्वक्मासेषु शरीरिणाम अस्थिनी न विनशयन्ति सारयेतानि देहिनाम. तर त्वचा व मांस इत्यादी रचना नष्ट झाल्यावर सुद्धा अस्थींचा नाश होत नाही, कारण ते शरीराचे सार असतात. आपण बघतो कोणती पण बॉडी आपण बरी केली, त्याच्यानंतर तिथं सगळं त्याचं मांस, बाकी सर्व शरीर रचना ही नष्ट होते, पण त्याच्याशिवाय अस्थि नष्ट होत नाही, कारण अस्थि टिकून राहते. नंतर हा अस्थि हा पितृज भाव आहे, कारण ते कठीण आहे त्यामुळे. त्याच्यानंतर पांचभौतिकत्व. अस्थि पांचभौतिक असून पृथ्वी महाभूत प्रधान आहेत त्या, कारण त्यांचा घन स्वरूपात त्या अस्तित्वात असतात. त्याच्यानंतर दोषाधिष्ठान बघू तर वातदोष आहे, जो जॉईंट्सच्या ठिकाणी असतो, ज्याच्यामुळे वात वाढतो. नंतर अस्थि व वात यांचा आश्रयी संबंध आहे. त्याच्यानंतर अस्थि धातूतील मल आहे, नख आणि केश. त्याच्यानंतर अस्थि धातू सार, मज्जा निर्माण होते अस्थि धातूच्या सार भागापासून. आणि अस्थि व स्त्रोतस मूल, मेद व जंगन प्रदेश आहे. त्याच्यानंतर कार्य बघू. अस्थिनी देहधारणम मज्जात्नम पुष्टीच. देहधारण करणं हे अस्थिचं मुख्य कर्म आहे. देहधारण म्हणजे आपण ज्याला म्हणतो फ्रेमवर्क. आपलं पूर्ण बॉडीचं फ्रेमवर्क करायचं काम अस्थि करत असते, म्हणजे पूर्ण मसल्सला अटॅचमेंट देऊन पूर्ण बॉडी स्ट्रक्चर फॉर्म करायचं काम. त्याच्यानंतर मज्जा धातूची पुष्टी करणे हे अस्थिचे प्रधान कर्म आहे. त्याच्यानंतर आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघू, जो SAQ साठी येतो, तो म्हणजे अस्थिचे प्रकार. एतानी पंचविधानी भवन्ति तद्यथा कपाल रुचक तरुण वलय नलक सज्ञानी. तर हा सुश्रुत शरीरस्थान 5/22चा श्लोक आहे. यांच्यामध्ये अस्थींचे 5 प्रकार पडतात. हे प्रकार अस्थीच्या आकारानुसार त्यांनी वर्णन केलेले आहे. तर सगळ्यात पहिला आहे कपाल अस्थि, दुसरा आहे रुचका अस्थि, तिसरा आहे तरुणा अस्थि, चौथा आहे वलया अस्थि आणि पाचवा आहे नलका अस्थि. तर ह्या 5 प्रकारांपैकी कपाला अस्थि म्हणजे फ्लॅट बोन्स, त्याच्यानंतर रुचका अस्थि म्हणजे टीथ, तरुणा अस्थि म्हणजे कार्टिलेज, वलया अस्थि म्हणजे जे कर्व्ड प्रोन प्रेझेंट आहेत ते, आणि नलका अस्थि म्हणजे लॉंग बोन. याशिवाय अन्व अस्थि, शॉर्ट बोन्स हा 5 प्रकारही सुश्रुतांनी मान्य केलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता डिटेलमध्ये बघू. तर सगळ्यात आधी कपाला अस्थि बघू. त्याचा श्लोक आहे. तेषाम जानू नितंबास गंडतालू शंखशिरासू कपालाने. तर साधारणतः चापट, रुंद, पसरट अस्थींना कपाल अस्थि म्हणतात. अशा अस्थि विशेषतः शीर प्रदेशी आढळतात, जसे की आपलं स्कल बोन्स झाले, हिप बोन्स झाले आणि स्कॅप्युला झाला. तर ही हिप बोनची डायग्राम आहे. तर तो कशामध्ये येतो? कपालास्थीमध्ये येतो. त्याच्यानंतर रुचका अस्थि बघू. दशनास्तू रुचका, आणि दशनास्तू वर्ण समजतं की तर टेचचं वर्णन होणार आहे. तर अन्नाचे चर्वण करणारे, त्यास रुची उत्पन्न करणारे अस्थींना रुचका अस्थि म्हणतात. मुखाद्वारे आसणारे दात हे रुचका अस्थि आहेत. आधुनिक शास्त्रात रुचका अस्थींची गणना अस्थींमध्ये केलेली नाही. तर मॉडर्न ॲस्पेक्टमध्ये तेथला बोन्सचा पार्ट मानलेला नाही आहे, त्यामुळे इथे तसं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण तरुणा अस्थि बघू. तरुणा अस्थि म्हणजे कार्टिलेज. तर घ्राण कर्ण ग्रीवाक्षी कोशेषु तरुणानी. तर कार्टिलेज कुठे कुठे हे अस्थि मृदू असतात, अस्थींसारखे काठिण्य त्यात असलेले नसते. मेद धातूचा पाक होऊन अस्थि धातूची निर्मिती होते, पण पूर्ण पाक न झाल्यामुळे तरुण अस्थिची निर्मिती होते. म्हणजे आता इथे सांगितलेलं आहे की मेद धातूचा पाक निर्माण होतो, त्याच्यापासून अस्थि निर्माण होते. तर हा जर पाक पूर्णपणे परिपक्व नसेल तर त्याच्यापासून तरुण अस्थींची निर्मिती होते.
तर यांचा घनता प्राप्त होत नाही, अस्थि लवचिक असतात. आधुनिक शास्त्रानुसार आपण कंठनाडी म्हणजे श्वासप्रणाली, ट्रकियामध्ये जे कार्टिलेजिनियस लिंक असतात, कर्णपाली म्हणजे पिन्ना किंवा नेसल कार्टिलेजेस, हे सर्व तरुण अस्थिचे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर वलया अस्ती, तर पार्श्वपृष्ठोरसु वलनयानी, तर वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार अस्ती म्हणजे वलयन अस्ती. तर वर्टिब्रे जे झाले आपल्या बॉडीमध्ये, रिब्स प्रेझेंट आहेत, त्या सर्व वलय अस्थिचे उदाहरण आहेत. कर्व्ड बोन्स. त्याच्यानंतर नलका अस्ती बघू, जे अस्ती नलिकेप्रमाणे लांबट गोल आकाराचे असतात त्यांना नलका अस्ती म्हणतात. यात नलिकेप्रमाणे पोकळी असते, त्यात अस्थिमज्जा असते, म्हणजे आपण ज्याला मॉडर्न ॲस्पेक्टनुसार मॅरो म्हणतो, जो की रेड आणि व्हाईट असतो, सॉरी येल्लो. त्याच्यानंतर प्रगंड अस्ती जे ह्युमरस आहे, आणि उर्वा अस्ती ज्याला आपण फीमर म्हणतो. त्याच्यानंतर अस्तींची संख्या हे MCQ साठी विचारलं जातं. तर चरकांनुसार जवळपास 360 अस्तींची संख्या सांगितली आहे, सुश्रुतांनी 300 सांगितलं आहे, आणि आधुनिक शास्त्रानुसार मॉडर्न सायन्सनुसार 206 ही संख्या सांगितली आहे. थँक्यू. तर हा आपला इथे अस्थिशारीर टॉपिक कंप्लीट झाला आहे. या सर्व नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामवरती लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यावरनं तुम्ही सर्व टॉपिक्सच्या डिजिटल नोट्स घेऊ शकता, डाउनलोड करू शकता. थँक्यू.